कालच आलता फोन मम्मीचा की तू आला नाही होळीसाठी की मला पुरणपोळीपेक्षा त्यातलं ते आमटी भात खूप जास्त आवडतो. तर मग मी सतत सणवार असेल तर मला नक्की फोन करून विचारते की बाबा तुला भात आमटी जास्त आवडते, तू येत जा सणावाराला येत जा. पण बऱ्याच गोष्टी त्यामुळे नाही जात आहेत सारखं घरी, येतो पण. आज होळीचा सण आहे बरोबर, पण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नाही आहेत, तर मग काय तुमची भावना आहे त्याबद्दल? नाही, दुःख तर त्या गोष्टीचं आहे की आईवडिलापासून लांब आहे. पण आणखीन एक आनंद असा आहे की आम्ही जे करतो आहे ते प्रामाणिकपणे करतो आहे आणि आमच्या आईवडिलांचं स्वप्न, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जे अहोरात्र मेहनत घेतो तर ते प्रामाणिकपणे करतो. तर त्यामुळे ते दुःख थोडंफार कमी होतं. जो प्रवास चालू आहे त्याचा एक ना दिवस पोस्ट मिळेल या उद्देशानं करतो आहे, तर करतो आहे एन्जॉय थोडंसं. ज्यावेळेस सणवार येतात त्यावेळेस आपला मुलगा घरी नाही आहे हे जेव्हा आईवडिलांना लक्षात येतं आहे त्यावेळेस त्यांचा फोन येतो, त्यावेळेस काय बोलता तुम्हाला ते? नाही, ते दुःख असतं, पण आम्ही ते घरच्यांनाही जाणू देत नाही. कारण ते घरच्यांना जर जाणवलं की त्यांचा मुलगा इकडं दुःखात आहे तर त्यांना होणारा त्रास हा आम्हाला पण त्रास देतो. त्यामुळे आम्ही घरून फोन जर आला तर आई विचारते की आज काय खाल्लं नसेल तरी आम्ही सांगतो की टिफनला आज खूप छान भाजी होती, गोड दिलं, पुरणपोळी दिली, असं आम्ही सांगतो आईवडिलांना. कारण ते खुश राहतात. ते खुश राहिले म्हणजे आपण खुश. म्हणजे असं आम्ही हे गोष्टी मॅनेज करावं लागतात त्याला. किती साधारणपणे तिथे राहण्यासाठी किती खर्च येतो तुम्हाला? साधारणतः 3,000 रुपये राहण्याचा खर्च, आणि एकंदरीत महिन्याचा खर्च किती येतो तुम्हाला? 7,000 ते 8,000 रुपये लागतात. काटकसरीने 7,000 ते 8,000 रुपये लागतात. काटकसरीने 7,000 ते 8,000 रुपये लागतात. मग ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षा करताना म्हणजे जिथे राहताय ते सांगितलं की क्लासेस किंवा पुस्तकं हे सगळंच सांगितलं? सगळं आमच्या मेसच्या जेवणासहित आणि लायब्ररीसहित पूर्ण खर्च. तसं मग ते जास्त लागतो पण आम्ही काटकसरीनं तेवढं करतो. बरं.